मुंबई आणि महाराष्ट्रातील क्रीडापटूंना जर आता दुखापत झाली तर मुंबईमध्ये शासकीय उपचार केंद्र उपलब्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये उपचार केल्यानंतर खरं तर जी ट्रीटमेंट हवी असते, रिहॅब जो त्यांना हवा असतो, ज्याप्रमाणे व्यायाम असतील, कशा प्रकारे त्यांना व्यायाम करायचा आहे या संदर्भातील उपचार केंद्र खरं तर सुरू झालेलं आहे। दरम्यान ॲडव्हान्स लेवलचं उपचार केंद्र आहे आणि ॲडव्हान्स लेवलचे मशिनरीज यूज करण्यात आलेले आहेत। आपण त्याच्या संदर्भात वन बाय वन माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत KM हॉस्पिटलमधले उपचार केंद्रातले तज्ज्ञ मंडळी आहेत। सर, काय सांगाल? पहिली मशीन खरं तर ही ट्रेडमिल आहे, AI मशीन आहे, 3D कॅमेरा आहेत, कशा प्रकारे काम करते आणि एकूणच या उपचार केंद्राबद्दल थोडी पहिली माहिती सांगा। ही ट्रेडमिल नाही, ही खूप ॲडव्हान्स्ड मशीन आहे। या मशीनमध्ये तुम्ही जर हे बघत असाल, ही डी बॉल ही जी वॉलला लावलेली आहे आणि हे जे त्याचे सेंटर आहे, या सेंटरमध्ये जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा ती आपल्या पूर्ण पोश्चर म्हणजे आपलं ट्रंक कसं आहे, बॉडी कसं आहे, लोअर लिम कसं आहे, प्रत्येक गोष्टीची मूव्हमेंट कॅप्चर करते आणि त्यानुसार कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला ती सांगते की तुमच्या बॉडीमध्ये जी इंजुरी झाल्यामुळे चेंजेस झालेले आहेत आणि तुम्हाला त्या प्री इंजुरी स्टेटसला जायचं आहे, त्यासाठी काय बदल करावे लागतील आणि तुमची स्ट्रेंथ कशी रिगेन करावी लागेल त्याबद्दल ते पूर्ण माहिती देते। त्यामुळे जे रिहॅब आपण म्हणतो की इंजुरी झाल्यानंतर रिहॅब केल्यानंतर आपण प्री इंजुरी स्टेटसला जाणार की आपण परत त्याच प्रकारे खेळू शकू, त्या लेवलला जाण्यासाठी ही मशीन त्याला मदत करते। आणखी एक म्हणजे उपचार झाल्यानंतर खरं तर इंजुरी झाल्यावरती किंवा ऑपरेशन झाल्यावरती खरी मदत ही ट्रीटमेंट नंतरची रिहॅब असेल, फिजिकल असेल, ती केली जाते। या ठिकाणी एक ट्रेडमिल आहे, त्याचा सुद्धा वापर त्याच पद्धतीने केला जातो। त्या संदर्भात नक्की काय माहिती सांगा? कारण हे 2 ते 3 एक वॉकर व्ह्यू बघा, इथे जी ट्रेडमिल आहे, या ट्रेडमिलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर यामध्ये 2 गोष्टी आहेत। जेव्हा तुम्ही यावर उभं राहणार तर यामध्ये तुमच्या सगळ्या मोशन्स कॅप्चर होणार, तुमचं हाईट, वेट, लेंथ, सगळ्या मसल्सच्या मूव्हमेंट कॅप्चर्स होणार आणि ते तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह देणार की तुमच्या कोणत्या गेटमध्ये चेंज होतं आहे, तुमच्या मसल्समध्ये कसं चेंज होतं आहे, ह्या सगळी जी माहिती आहे ती याला मिळणार आणि त्यामुळे तो जो स्पोर्ट्स पर्सन आहे त्याला आपली जी इंजुरी आहे ती करेक्ट कशी करेल याच्यासाठी मदत होईल। मुंबईमध्ये खरं तर पहिल्यांदा झिरो ग्रॅव्हिटी मशीन्स आपण बघतो। या ठिकाणी ती जी मशीन आहे त्याचा नक्की वापर कसा होणार आहे आणि एखादी इंजुरी झाली, समजा ऑपरेशन झालं, तर यानंतर या मशीनमध्ये नक्की काय उपचार करतात? समजा आता कोणी स्पोर्ट्स पर्सन आहे, त्याला नीची इंजुरी झाली आहे आणि आपल्याला त्याच्यावर वेट नाही टाकायचं आहे, पण आपल्याला त्याच्या मसल्सला स्ट्रेंथ करायची आहे। त्यामुळे ही मशीन त्याला मदत करणार की त्या इंज्युअर्ड लेवल जे नी आहे त्याच्यावर प्रेशर नाही जाणार, पण बाकीच्या सगळ्या मसल्स आपण युटिलाइज करू शकतो आणि त्यांची स्ट्रेंथ वाढवू शकतो। इतर सुद्धा साधनं आहेत, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या। कारण या ठिकाणी फक्त ट्रेडमिल आहे, काही डंबेल्ससुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहेत। ह्या मशीन्सचा नक्की कसा वापर होणार आहे? कारण गुडघ्याची इंजरी असेल किंवा हाताची इंजरी असेल, एल्बो असेल। स्पोर्ट्स इंजुरीमध्ये शोल्डर, नी ह्या कॉमन इंजुरीज आहेत, त्यासोबतच रिस्ट, अँकल ह्या आणि एल्बो, ठीक आहे, दीज आर ह्या जे जॉईंट्स आहेत ना, हे जॉईंट्स कॉमनली इंज्युअर्ड होतात आणि हे जे सांधे आहेत तर आमच्या ज्या पूर्ण मशिनरीज आहेत ह्या पूर्ण शरीराच्या अप्पर लिम ॲज वेल ॲज लोअर लिम आणि होल बॉडी ह्या सगळ्या मसलची स्ट्रेंथ परत रिगेन करण्यामध्ये मदत करतात। जर तुम्ही हे बघत असाल की आमच्याकडे हे जे टेबल्स आहेत हे खूप स्पेशलाइज्ड टेबल्स आहेत आणि ह्या ज्या मशिनरीज आहेत ह्या मशिनरीज पूर्ण स्ट्रेंथ मसलची जी कॅप्चर करत्या वेळेस त्यांना कशा प्रकारे आपण इलेक्ट्रिकली स्टिम्युलंट करू शकतो आणि त्याची स्ट्रेंथ आपण कसं तरी परत रिगेन करू शकतो, त्याच्यामध्ये ह्या पूर्ण मशीन्स त्याला मदत करणार। आणखी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हायड्रा टेक्नॉलॉजीसुद्धा आहे। हायड्रा टेक्नॉलॉजी असेल, नीसाठी ही एक वेगळी मशीन आहे। खरं तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच असे उपचार केले जात आहेत। ही जी मशीन आहे ही खूप स्पेशलाइज्ड मशीन आहे। यामध्ये आम्ही नी इन्स्टॅबिलिटी मशीनच्याद्वारे चेक करू शकतो। नॉर्मली आम्ही जी नी इन्स्टॅबिलिटी आहे किंवा गुडघ्यामध्ये जी लचकता आहे, गुडघ्यामध्ये जी इंज्युअर झाल्यानंतर अस्थिरपणा आहे, तो हाताने किंवा क्लिनिकली चेक करतो, पण आता त्यांच्याकडे त्याची मशीन आहे, त्याच्याद्वारे आम्ही ॲक्युरेटली म्हणजे ॲक्युरेसी त्याने खूप जास्त वाढते। आणखी महत्त्वाचा पार्ट खरं तर या रिहॅब सेंटरमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यापैकी ही थेरपी रूम महत्त्वाची आहे, ऑक्सिजन थेरपी असं नाव देण्यात आलेलं आहे। आपण हायड्राकडे जाऊच, मात्र या संदर्भात काय माहिती? ही जी आहे ही हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आहे, ही खूप ॲडव्हान्स्ड मशीन आहे। पूर्वी आपण ही जी मशीन आहे ती जे जखम झालेले आहेत ते जखम ठीक करण्यासाठी यूज करायची, त्यामुळे जखम लवकर भरून यायचे, पण ही थेरपी स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो। तर एक ही जी ॲडव्हान्स्ड मशीन आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे।
काळ यामध्ये पेशंट राहू शकतो आतमध्ये आणि एकच पेशंट राहू शकतो, एका वेळेस एकच पेशंट राहू शकतो, पण ही मल्टिपल म्हणजे टाईम्स यूज करू शकतो, म्हणजे पण एका वेळेस या मशीनमध्ये एकच पर्सन राहू शकतो. या मशीनद्वारे त्याची टेक्नॉलॉजी खरं तर वापरण्यात येईल. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हायड्रोथेरपी अंडर वॉटर ट्रेडमिल आहे. एका वेळेला एकच या ठिकाणी पेशंट जाऊ शकतो, मात्र यामध्ये जे पाणी वापरण्यात येणार आहे ते पाणीसुद्धा रिसायकल केलं जाणार असं सांगितलं जातं आहे. कसा वापर होईल खरं तर याचा? पहिली मशीन ही भारतामध्ये मुंबईमध्ये आहे शासकीय रुग्णालयामध्ये. करेक्ट, बरोबर आहे. ह्या ज्या आमच्याकडे 2 मशीन्स आहेत, हायड्रो आणि अंडर वॉटर ट्रेडमिल. अंडर वॉटर ट्रेडमिल हा आता गेम चेंजर आहे फॉर रिसेंट. यानंतर ज्या पण गोष्टी आहेत अंडर ट्रेडमिल आहे, तर धिस विल बी अ गेम चेंजर फॉर स्पोर्ट्स इंजुरी. या इंजुरीमुळे की जे रिहॅब आपण म्हणतो की ज्याला बराच वेळ लागतो, 6 मंथ्स, 9 मंथ्स, 1 इयर, तो खूप कमी करू शकतो आपण. जो 9 मंथ्स आहे तो 6 मंथ्स करू शकतो, 3 मंथ्स करू शकतो. ह्या ज्या मशीन्स आहेत, ह्या मशीन्स ते रिहॅबिलिटेशनचा जो वेळ आहे तो कमी करण्यामध्ये खूप मदत करणार. बातचीत केल्याबद्दल. तर अशा प्रकारे अत्यंत सुविधायुक्त असं हे हॉस्पिटल आहे. केम हॉस्पिटलमध्ये हा वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. फक्त खेळाडूंसाठी खरं तर शासकीय उपचार हे कुठेतरी कमी पडत होते, मात्र आता कोणत्याही खेळाडूला शासकीय केंद्रामध्ये उपचार कमी पडणार नाही अशा प्रकारची यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे जर खेळाडूंना एखादी दुखापत झाली तर त्यांनी या केएम रुग्णालयामध्ये यावं आणि इथे उपचार घ्यावेत असं आता आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिका असेल, केएमचा विभाग असेल यांच्याकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.